नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. महापुरुषाचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सामंत यांना धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरला आज जिल्हा सत्र न्यायालयाने पुन्हा 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने हा निर्णय घेतलाय. कोल्हापूर जिल्ह्यात भानामतीच्या घटनांमध्ये वाढ होत असून करवीर तालुक्यातील हनुमंतवाडी शिंगणापूर रस्त्यावर आज पहाटे आणखी एक संशयित प्रकार उघडकीस आलाय. गावाच्या वेशीजवळील ओढ्यावर अज्ञात व्यक्तीने पांढऱ्या कपड्यात नारळ, लिंबू, बांगड्या आणि महिलाचे सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य ठेवलेले आढळून आले. राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. यावेळी विकास कामे करत असताना त्या कामामध्ये दर्जा व गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये. तसेच भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून त्या प्रकल्पांच्या ठिकाणी सोयी सुविधांची निर्मिती करण्यात यावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. विठ्ठलरामजी शिंदे प्रशालेच्या पटांगणावर सहकार महर्षी कल्लाप्पा आवाडे क्रीडा नगरीत क्रीडा व युवक सेवा संचालय महाराष्ट्र राज्य पुणे, उपसंचालक क्रीडा व युवा सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर, कोल्हापूर खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कैलासवासी भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक प्रदान करण्यात आलं. सुकर जीवनमान नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीच्या विविध विषयाबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून अर्धन्यायिक कामकाजाविषयी जिल्हाधिकारी येडगे यांच्या समोर आज दूरदृश्य प्रणालीद्वारे ई-सुनावणी घेण्यात आली. सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूल केंद्रावर 12 नवसाक्षरांनी नवभारत साक्षरता अभियानांतर्गत उत्साहात परीक्षा दिली. जिल्ह्यात विविध केंद्रावर उल्हास ॲपद्वारे निरीक्षरांची नोंदणी करून स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी त्यांना अक्षर ओळख, ज्ञान संख्या, जीवन कौशल्य शिकवले. रविवारी झालेल्या या परीक्षेत जिल्ह्यातून 27,786 नवसाक्षर सहभागी झाले. महाराष्ट्राच्या जिगरबाज पॅरा खेळाडूने खेलो इंडिया स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी टेबल टेनिसमध्ये पदकांचा षटकार झळकवलाय. स्पर्धेत 18 सुवर्णासह 43 पदकांची लयलूट करत महाराष्ट्राने 5वे स्थान पटकावले. कोल्हापूरच्या दत्तप्रसाद चौगले आणि विश्व तांबे सुवर्ण पदकाला गवसणी देत राज्यासाठी स्पर्धेत सुवर्ण सांगता केली. 13व्या शतकातील सामाजिक छळवादाने होरपळून निघालेल्या विठ्ठलपंतांच्या पोटी निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई या विभूती जन्माला आल्या. वैयक्तिक आत्मउद्धाराला लोकउद्धाराची जोड देऊन आत्मकल्याण व विश्वकल्याण साधणाऱ्या मुक्ताई यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाचा जीवन प्रवास उलगडून दाखवणारा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट 18 एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अभिनेता श्रेयस तळपदे आणि इतर 14 जणांविरोधात उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ग्रामस्थांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. एजंटांनी पैसे घेतल्यानंतर पलायन केल्याची तक्रार दाखल झाली. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.